काळजाला भिडणारे कथानक असणारा येलो हा मराठी चित्रपट 4 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे। बालक बालक या सुपरहिट सिनेमानंतर प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर पुन्हा एकदा एक मराठी सिनेमाच्या निर्मितीसाठी एकत्र आले असून मुंबई फिल्म कंपनी आणि विवा इन एन या निर्मिती संस्थेमार्फत येलो या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे। येलो सिनेमाचे कथानक एका सत्यकथेवर आधारित आहे। ही कथा आहे जन्मतः डाऊन सिंड्रोमवर मात करून आपल्यातील गुणांच्या जोरावर यश मिळवणाऱ्या गौरी गाडगीळच्या प्रेरणादायी प्रवासाची। या सिनेमाचे आणखीन एक विशेष आकर्षण म्हणजे गौरी गाडगीळ आणि संजना राय यांचा बहारदार असा अभिनय। उत्तरायण, नटरंग, बालगंधर्व, बीपी, फॅशन, कॉर्पोरेट, हिरोईन अशा सिनेमांसाठी उत्कृष्ट कॅमेरावर करणारा प्रतिभावंत सिनेमॅटोग्राफर म्हणजे महेश लिमये। महेश लिमये आता येलो या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शकाच्या भूमिकेतून आपल्याला दिसणार आहे। येलोची संकल्पना हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर यांनी आम्हाला सांगितली। असा विषय हाताळणं सोपं नसून ते अवघड आहे, परंतु जे अवघड आहे तेच काम करण्यात खरी मजा असून आपण ते उत्तम प्रकारे सादर करू असे ठरवून या सिनेमाची सुरुवात आम्ही केली। या सिनेमासाठी माझ्यावर जो विश्वास माझे निर्माते रितेश देशमुख आणि उत्तुंग ठाकूर यांनी दाखवला आणि मला या सिनेमासाठी दिग्दर्शन करण्याची संधी दिली, यासाठी मी त्यांचा आभारी असल्याचं दिग्दर्शक महेश लिमये यांनी सांगितलं। या सिनेमासाठी उपेंद्र लिमये, मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मनोज जोशी, ऐश्वर्या नारकर, उषा नाडकर्णी, शिखर हितेंद्र ठाकूर आणि प्रवीण तरडे असे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार एकत्र आले असून त्यांच्या अभिनयाची जादू येलो मधून बघायला मिळेल। आज काय शिट्टी वाजवायला शिकवले, उद्या काय फेटे उडवायला शिकवायचे। आजपासून या घरात मला शिट्टीचा आवाज नकोय। जो मुळात शून्यावर असतो ना त्याला हरण्याची कधीही भीती नसते। तिला जर नाही जमलं तर हसणारं कुणीच नाही आहे तिला आता, पण जर तिला जमलं ना तर डोक्यावर घेतील सगळे, लक्षात ठेव। मला विचारल्याशिवाय ती पाण्यातून बाहेर येऊ शकत नाही, तुम्ही घेऊन जाताय तिला। फॉर मी नथिंग इज स्पेशल दॅन अ रूल। आजचा दिवस खूप महत्वाचा आहे। आज तू आहेस येलो येलो। 10 सेकंड्स देतोय तुला उडी मारायची आहे आणि उडी मारायचीच आहे। कम ऑन गौरी, कम ऑन कम ऑन कम ऑन, यू कॅन डू इट, टेक इट एज अ चॅलेंज। आजचा दिवस खूप महत्वाचा आहे। आज तू आहेस येलो येलो। एका व्यक्तीवर आधारित चित्रपट आहे गौरी गाडगीळ आणि त्यांनी आपल्या आयुष्यात काय काय अचीव केलं एवढ्या कमी वयात आणि स्पेशल चाइल्ड असून एवढं सगळं अचीव करणं आपण असं म्हणतो की स्पेशल आणि नॉर्मल चाइल्ड, आपण नॉर्मल असून एवढं सगळं अचीव करू शकत नाही, परंतु स्पेशल असून सगळ्या अडचणींवर मात देऊन आपल्या आयुष्यात एवढं अचीव करतात आणि त्यांची जी गोष्ट आहे, त्यांची जी कहाणी आहे ती इन्स्पिरेशनल आहे। तर त्यांच्या आयुष्यात जे जे घडलं आहे, त्यांच्या आईवडिलांनी त्यांची साथ दिली, त्यांच्या कोचनी त्यांना एक योग्य असं मार्ग दाखवलं आणि त्या सगळ्या गोष्टीला एकत्र करून आम्ही हा चित्रपट बनवला आहे। मला वाटतं की हा चित्रपट जेव्हा लोकांपुढे येईल 4 एप्रिलला त्यावेळेस ते पाहून ते नक्कीच त्यांना इन्स्पायर करेल।